शेवटी एकदाचे ते झाले. ज्या ज्या दिवशी मी तिच्या आधी उठतो त्या त्या दिवशी ती जिवंत आहे की नाही हे पाहण्यासाठी मी हे करतो. आणि शेवटी आज ते झाले. थोडक्यात आज ती गेली, मेली, अगदी पार ठार मेली. काल रात्री आमचं भांडण झालं होतं. दर रात्री होतं तसंच. आणि आज ती गेली. मी काय सांगतोय नीट लक्ष देऊन ऐका. एक अस्तित्ववादी कम्युनिस्ट, म्हणजे अगदी कम्युनिस्ट नाही म्हणता येणार, पण जनरली डावीकडे कललेली समाजवादी लोकशाहीवादी म्हणा, एक व्यक्ती गेली. माझी बायको अशी होती. ओळखींचं एक चमत्कारिक मिश्रण असलेली. आणि हो शिवाय गांधीवादी पण, आणि काय ते स्त्रीवादी पण, आणि जोडीला आंबेडकरवादी. एकंदरीने ती अनेकवादी वगैरे होती. म्हणजे इतकी की तिने शेवटी उच्चारलेले शब्द सुद्धा तिचे स्वतःचे नव्हते. तर ते सार्त्र नामक एका अस्तित्ववादी विचारवंताचे होते. आणि ते होते हेल इज अदर पीपल. नरक म्हणजे इतर लोक. करेक्ट, नरक म्हणजे इतर लोक. आता तुम्हीच मला सांगा, लोकशाहीवादी, गांधीवादी, आंबेडकरवादी, मार्क्सवादी असलेली व्यक्ती हे शब्द उच्चारू शकेल का? सांगा ना. अहो, हे सगळे इतर व्यक्तींवर प्रेम करतात. सामान्याची त्यांना कदर असते. असं कोणालाच इतर ठरवणं त्यांना मुळात मान्य नसतं. आणि दुसरी गंमत अशी आहे, म्हणजे मी असं ऐकून आहे की या सगळ्या मंडळींमध्ये आपापसात बहुतेक बाबतीत मतभिन्नता होती. मग म्हणजे असं की गांधी, आंबेडकर आणि मार्क्स यांचं सार्त्रशी तर जाऊ द्या, पण एकमेकांशी अनेक बाबतीत पटलं नसतं. पण तिला हे सगळे आवडायचे. अगदी पूज्यच होते म्हणा ना, इतकी गोंधळलेली होती ती. त्याच अजून एक कारण असं होतं, म्हणजे ती हे सगळं होतीच, पण शिवाय हाऊसवाईफही होती, ग्रहकृत्य दक्ष वगैरे. अगदी टिपिकल मिडल क्लास हाऊसवाईफ. त्यामुळे दुर्मिळ वाटावं असं चमत्कारिक मिश्रण होतं तिच्यामध्ये. त्यामुळे ती जेव्हा गेली तेव्हा एक व्यक्ती नव्हे तर अनेक व्यक्तींचा मृत्यू झाला असं म्हणावं लागेल. म्हणजे एका अर्थी ती मला म्हणाली, नरक म्हणजे इतर लोक.
माझ्याशी भांडली आणि मला म्हणाली नरक म्हणजे इतर लोक. काल आणि खरं तर गेली कित्येक वर्षे इतर कोण होते? तिच्यासाठी मी आणि माझ्यासाठी ती. पण काल रात्री भांडणामध्ये तरी हे शब्द शेवटचे तिच्या तोंडी होते. नरक म्हणजे इतर लोक म्हणजे मी. का तर ती माझ्याशी भांडली म्हणून. आता काय प्रिये, आता तू कुठे आहेस? आणि आता मी पूर्णपणे एकटा आहे. नाही, मला बदललं पाहिजे. समजा तिच्या मृत्यूमुळे कोणी समाचाराला आलं तर मला असे कपडे बदलून तयार राहायला पाहिजे. हा झब्बा कसा वाटेल? नको. डाव्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर फार भावूक वाटेल, शोभून नाही दिसणार. बर मग हा 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 ती डाव्या बाजूची होती का? तर तिनं अगदी तरुण वयातच कम्युनिस्ट मॅनिफेस्टो वाचलेला होता, माहितीये. तेवढं पुरेसं होतं तिला डाव्या बाजूला कल्लेलं असण्यासाठी. आणि मग सार्त्र आणि त्याचं ते जाड पुस्तक बिंग अँड नथिंगनेस. ओ, तिनं बिंग अँड नथिंगनेस वाचलेलं होतं. ते वाचलेला माणूस भारतात तरी कोणी पाहिलेलं नाहीये. म्हणजे असं ज्ञानी जन म्हणतात. पण सगळ्यांप्रमाणेच कॉलेजात जाताना तो ग्रंथ तिच्या काखोटीला अगदी मारलेला असायचा, सतत जवळ बाळगायची. पण कम्युनिस्ट मॅनिफेस्टो मात्र तिनं वाचलेला होता. आणि ते छोटूस पुस्तके म्हणतात ते तुला पण ठाऊक असेलच म्हणा. आणि तू ते छोटं पुस्तक सुद्धा वाचलेलं नाहीस. 60च्या दशकात तू कॉलेजात होतास तेव्हा जगभरात डाव्या चळवळींचा जोर होता आणि तरीही तू कम्युनिस्ट मॅनिफेस्टो नावाचं छोटंसं पुस्तक वाचलं नाहीस मूर्खा. अरे नाही वाचलं. कॉलेजात असताना मी काय बावळट नव्हतो, स्मार्ट होतो. वेळ फुकट घालवणाऱ्यातला नव्हतो, एकदम फोकस्ड होतो. माझी नजर भविष्य स्वच्छपणे बघणारी होती, म्हणून मला काय उत्तम मार्क मिळत आहे. मी रोज संध्याकाळी 7च्या आत घरात परतत असे आणि अभ्यास करत असे. वेळ वाया घालवत नसे, म्हणून मला रेल्वेत उच्च पदावर घेण्यात आलं. आणि तिथे मी वरवर जात राहिलो तो याच गुणांमुळे. मला सांग, हा सूट शोभेल आत्ता? तुम्हाला भेटायला कोणी येणार आहे? कोणाला कळवलंय का तुम्ही? खड्ड्यात जा रे तू. खड्ड्यात जा. तुम्हाला माहितीये मी कोण आहे ते? मी कोण आहे ते माहितीये. सगळ्यांना माहिती असतं तू हरामखोर यमदूत आहेस. यमदूत, दूत 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 मृत्यू देवतेचा दूत. सतत कोणीतरी मरेल आणि त्याला किंवा तिला नरकात कसं घेऊन जाते याची वाट बघत बसणारा दूत. पृथ्वीवरच्या नरकातून परलोकातल्या नरकात जा, घेऊन जा तिला, जा. वाट कशाची बघतोयस? बहुधा थोड्याच वेळात माझी पण पाळी येईलच. हरामखोर, जा, घेऊन जा तिला, जा. कोणी येणार आहे समाचाराला? ती जिवंत असताना गेल्या महिन्याभरात आम्हाला भेटायला कोणी आले पाहिलंस का तू? नाही. एक तर आमचे सगळे मित्र मेलेले आहेत किंवा ते आता घराबाहेर पडण्याच्या परिस्थितीत नाहीये, किंवा ते आम्हालाच कशाला तर एकंदरीनं सगळंच विसरलेले आहेत, किंवा त्यांच्याकडे आता बोलण्यासारखं काही उरलेलं नाहीये. आणि कोणीतरी मेले हे इतर कोणाला तरी कळवणं हे अगदी युजलेस आहे. बहुतेकांना त्याचं काहीही पडलेलं नसते. कोणी खूप काळ जगलं ना की असंच होतं. आणि मुख्य म्हणजे तुम्हाला न जमणाऱ्या होणाऱ्या कपड्यांच्या राशी तुमच्यापाशी जमा झालेल्या असतात. थोडक्यात काय तर कोणी येणार नाहीये. पण म्हणून काय झालं, मला तर तयार राहायला पाहिजे ना. हे बघ, सोबर ऑफ व्हाईट रंगाचा हा सूट आणि त्याच्यासोबत हा असा लाल टाय. कसं वाटतंय? काय तुला हवं ते घाल. तूच म्हटल्याप्रमाणे एवी तेवी कोणी येणारच नाहीये ना.
अरे कोणी भेटायला येणार नाहीये म्हणजे कोणी कोणी इतर असणार नाही आता. हे म्हणजे आता हा स्वर्गच अस्मादिक स्वर्गातच, आणि त्याचा आनंद घ्यायचा तर मग चांगले कपडे घातलेले नकोत का? तुला अगदी साध्या लॉजिकल गोष्टी कळत नाहीत रे. तू मृत्यूत इतका गुंतून पडलेला आहेस की जगण्याच्या तर्कशास्त्रापासून तुझी अंमळ फारकत झालेली आहे. ते डावं तर्कशास्त्र असो नाही तर उजवं. हा एकटेपणा जीव घेणं, जीव घेणं, एकटेपणा. ती म्हणाली त्याप्रमाणे नरक म्हणजे इतर लोक असं खरोखरच असलं तर म्हणजे मग मी आत्ता स्वर्गात आहे असं म्हणावं लागेल. हा स्वर्ग आहे, हा स्वर्ग आहे, हा स्वर्ग आहे, हा स्वर्ग आहे, हा स्वर्ग आहे. हा नाही 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 नाही, ती अजूनही इथं आहे. इतिहासाचा जो अर्थ ती लावत होती तो अजूनही इथे पसरलेला आहे आणि तो जणू माझा निवाडा करतो, मला मॉरली जज करतो. हा, मी जणू एखादी वस्तू असल्यासारखं माझ्याकडे बघतो आणि माझा निवाडा करतो. मला हे सगळं नष्ट केलं पाहिजे, समूळ उखडून टाकलं पाहिजे. आत्ताच त्यातली नोंद अशी उखडतो अशी. आता थांबण्यात अर्थ नाही. आता मला स्फूर्ती देण्यासाठी काहीतरी आवश्यक आहे, काहीतरी. जसं की माझ्या लाडक्या हिटलरचे शब्द ते हवेत मला. ते हवेत मला. तिनं लावलेला इतिहासाचा अर्थ पुसून टाकण्यासाठी आणि तिनं लावलेला वास्तवाचा अर्थ आणि माझ्या बाबतचा निवाडा पुसून टाकण्यासाठी. बघू बरं. हे योग्य. त्याचं पहिलं बंड फसल्यावर आणि त्याला अटक झाल्यावर हिटलर न्यायालयात काय म्हणाला ते ऐका. अँड आय कोट, आमचा न्याय निवाडा करणारे तुम्ही कोण? इतिहासाच्या स्वयंसिद्ध न्याय देवतेनं हा न्याय केव्हाच करून ठेवलेला आहे. तुम्ही आम्हाला दोषी म्हणून हजारो वेळा सुखेने व घोषित करा, परंतु इतिहास दत्त न्याय देवता सरकारी वकिलाने आमच्यावर दाखल केलेल्या आरोपपत्राचे उपासाने फाडून तुकडे केल्याशिवाय राहणार नाही. आणि या कोर्टाने दिलेल्या शिक्षांनाही ही न्याय देवता केराची टोपली दाखवल्यात शंका नाही, कारण तिच्या लेखी आम्ही कोणताही गुन्हा केलेला नाही. कारण तिच्या लेखी आम्ही कोणताही गुन्हा केलेला नाही. अनकोट. तो खरा शेवटचा न्याय निवाडा, आणि त्याच्या आधी खूप सारा एकटेपणा. पण तो तर आमच्या पत्नीच्या मते स्वर्गच. थांबा, परत एकदा तपासलं पाहिजे. नक्कीच गेली आहे. आता मी पूर्णपणे एकटा आहे. एकटा.
आता मी माझ्या नाकात हव्या तेवढा वेळा बोटे घालू शकतो. खरोखर टोकाचा एकटा. आणि आता असेच दिवस असणार सगळे, असेच दिवस असणार सगळे. मी माझ्या जगण्याला काहीतरी शिस्त लावून घेतली पाहिजे. शिस्त लावून घेतली पाहिजे. स्वतःविषयीची कणव बिणव बात केली पाहिजे. आनंदी राहिलं पाहिजे. आनंदी राहिलं पाहिजे ती म्हणायची आयुष्य निरर्थक असतं. असेल असेल पण मी त्यातही काहीतरी निर्माण करीन, काहीतरी जुगाड करीनच मी. मला माहिती आहे, मला माहिती आहे मला आता काय लागणार ते. मला मला हवंय थोडं संगीत, काहीतरी ग्रँड असं संगीत. हिटलरच्या लाडक्या वॅगनरचं संगीत. माझी कंबर, माझी पाठ, याचा अर्थच लागत नाहीये. असं वाटतंय की नाचण्याला आता काही अर्थच उरलेला नाहीये. आणि माझी कंबर साथ देईनाशी झाल्यामुळे हे झालेलं नाहीये काही. अजून कशा कशातून अर्थ नाहीसा झाला. कशा कशातून राम गेला म्हणतात तसं झालं. छानशा पिकलेल्या आंब्याची फोड आपण खाणार, तेवढ्यात आपल्या हातून कोणीतरी ती काढून घ्यावी तसं वाटतंय. ते काय काय असेल आपण हे आयुष्याला अर्थ हे प्रकरण तरी काय आहे देवा. देवा रे, मला या असल्या प्रश्नांचं कंटाळाच आहे, घृणाच आहे. तिला अशा प्रश्नांचा सोस होता. मी एक साधा मिडल क्लास माणूस आहे आणि साधा मिडल क्लास माणूस, आणि तसाच माणूस म्हणून मी टेचा जगणार आहे. चला चल. अरे कुठे चला, सगळं तेवढंच भिकार असणार आहे काय. राही नका, चला. आता मी काय करू, काय करू. तिला अग्नी द्यायला हवा नको का. आता मी काय करू काय करू म्हणून काय विचारतोस. मी एकंदरीनं आता आयुष्यात काय करू म्हणून विचारतोय मूर्खा. हो, मी एकदा तिला अग्नी दिला ना की मग तू ने तिला हवं तर. आणि आजकाल अग्नी देणं काही फार अवघड नसतं. आजकाल इलेक्ट्रिक आणि गॅसचे ओव्हन्स असतात. आणि त्या महानिर्वाण नावाच्या नाटकातल्या सारखा तिढा आजकाल नसतो. संबंधित यंत्रणांना एक फोन केला की दारात ॲम्ब्युलन्स हजर आणि पुढची सगळी व्यवस्था चोख. तेही संपेल. तिचे कपडे बदलावेत का काय.
कपडे बदला, लाल सलवार कमीज घालावा, लाल का? ती डावीकडे कललेली होती म्हणून. अरे नाही रे मूर्खा, नाही नाही, लाल ड्रेस कारण तो मला आवडतो म्हणून, आणि त्या कपड्यात ती सहनीय दिसायची म्हणून. नको, इतर कोणी येणार नाही आणि मी पण तिच्याकडे बघणारच नाही. प्रेताकडे बघणं म्हणजे संकट छळ नुसता. म्हाताऱ्या शरीराकडे बघण्यापेक्षा इथे भयानक असतं का नाही हा खरा प्रश्नच आहे. बघू बरं. बघ 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 बघ, तिचा उजवा दंड तिच्या डाव्या दंडापेक्षा अजूनही जाड आहे बघ. कॉलेजात असतानाची 2 वर्ष ती त्याच दंडाखाली बिंग अँड नथिंगनेसचं जाड पुस्तक घेऊन हिंडायची, त्याचा तो परिणाम. अरे काय हा सूट मला इतका घट्ट होतोय ना. आमच्या लग्नाच्या 20व्या वर्धापन दिनानिमित्ताने तो शिवला होता. अजून जास्त जगली असती तर 120वा वर्धापन दिन काही फार लांब नव्हता. असं वाटायचं. आम्ही खूप वर्ष एकत्र काढली तसं. ठीक आहे, ठीक आहे, जे काय आहे ते ठीक आहे. लोक मृत्यू आणि वृद्धत्व याच्याविषयी खूप बोलतात. मोठी माणसं तत्वज्ञान असतात त्याबद्दल. कोणी एकटेपणा आणि कंटाळ्याविषयी काहीच बोलत नाहीत. ते म्हणतात नरक म्हणजे इतर लोक. मग माझी विचारणा अशी आहे की मग एकटेपणा म्हणजे काय? काय काय तू बरोबर असणं याला काय अर्थच नाहीये. याच्या सहवासाला काही अर्थ नाही हो. माझी खात्री आहे तुम्ही हे मान्य कराल. काय करू या प्रश्नाने श्वास अगदी कोंडल्यासारखा होतोय. काळ ही एक मोठी विचित्र गोष्ट आहे. तुमच्या लक्षात येतोय का? काही वेळा काही वर्ष सुद्धा अशी चुटकी सरशी जातात. माझी शेवटची 80 वर्ष अशीच गेली. पण अनेकदा चुटकी सरसा जात नाही तो एखादा क्षण, एक दुःखद क्षण, एक नरकात असलेल्या किंवा एकटा असलेल्या माणसाचा एक भोसडीचा क्षण. तू इथे काय करतोयस? तू माझ्यासाठी थांबलायस? खरं तर हो, माझ्या ऍप मध्ये काहीतरी गडबड झाली आहे. खरं तर तू मरायला पाहिजे होतास. म्हणजे तू मरणार होतास असं ते दाखवतंय. मी तिला नव्हे तर तुला न्यायला आलोय. बघू, मी उलटी विचारणा केली, उत्तराची वाट बघतोय. मी तुझ्या म्हणण्याप्रमाणे तू मला न्यायला आलायस? देवारी ही एक निराळीच चिंता आहे. अरे कोण आधी जाणार याच्यावर आम्ही नेहमी भांडायचो. प्रेमात असलं तर म्हणायचो मी आधी, मी आधी, मी आधी. अशा वेळी इतर व्यक्ती प्रेमपात्र असते. रागात असलो तर याच्या उलट व्हायचं. अशा वेळी इतर व्यक्ती नरकच दृश्य असते. पण ते ठीक आहे, ते काय काय असेल तू मला घेऊन जा. आय डोंट माइंड. छे छे छे, ते शक्य नाही. का का का? कारण मेलेली ती आहे. आणि तू सुद्धा आत्ता म्हणतोयस खरंच वेळ आली तर क्षणात मन बदलशील. मानव मूर्ख असतात. नाही रे, नाही नाही. अरे तू जाऊ नको. अरे कुठे? अरे आता तू गेलास का? अरे जाऊ नको. तू म्हणतोस ते सुख आहे. आम्ही मूर्ख नाही, वाईट नाही. परिस्थिती दाहक असते, वास्तव दाहक असतं. त्याच्यावर आमचा कुठला इलाज नसतो. फार थकायला झालंय. फार थकायला झालंय. परत एकदा हिटलरचं स्फूर्तिदायी भाषण. एक मिनिट थांब. हे हिटलरचं काय प्रकरण आहे? हे ते सोड.
ही गेल्याचं तुला कोणाला कळवायचं नाहीये? म्हणजे तुझी मुलं, नातेवाईक, मित्र, तुम्हाला मुलं नाहीत? मुलं आहेत ना, नातवंड पण आहेत, पण ते सगळे फार कामात असतात, बिझी असतात. म्हातारपणाचे प्रॉब्लेम्स म्हणजे मुलांनी आईबापांशी वाईट वागणं. ते संध्या छाया आणि नटसम्राट सारख्या नाटकात दाखवलं होतं ना, ते जुनं झालं, ते संपलं आता. म्हणजे आता वाईट वागण्यासाठी सुद्धा पुरेसा संबंध असायला पाहिजे ना. आता ते आमच्या बरोबर राहून, आमच्यासाठी इतर होऊन आम्हाला नरकात असल्यासारखं वाटेल अशी कुठलीही शक्यता नाही. आता त्यांचं अस्तित्व आमच्यासाठी फक्त नावापुरतं असतं आणि त्यांनी मान्यच केलंय, युसी. आणि त्यात त्यांचा काही दोष नाही. ते सगळे फार व्यग्र असतात, व्यग्र, फुल स्टॉप. माझी आठवण बरोबर असेल तर आम्हाला 2 मुलं आहेत. अगदी भाग्यवान कुटुंबाप्रमाणे एक मुलगा आहे, एक मुलगी आहे. नको, काही नको, त्याच्याबद्दल नंतर काही बोलू का? पोटात खडला पडल्यासारखा होतोय, खचल्यासारखं होतोय. परत आता हिटलरचं स्फूर्तीत भाषण ऐकण्याची वेळ झालेली. बघू बरं. अरे हे बघ, हे बघ, हे बघ, हे बघ, हे बघ. याने तर तू सुद्धा प्रोत्साहित होशील यमदूता. आणि असा हा हिटलर मला आवडतो म्हणून ती मला फॅसिस्ट म्हणते. फॅसिस्ट, फॅसिस्ट. अरे फॅसिस्ट असणं ही काय वाईट गोष्ट आहे काय? मी तुला सांगतो, फक्त फॅसिस्टांनाच इतरांच्या बद्दल ममत्व असतं. त्यांचं इतरांवर इतकं प्रेम असतं की सगळ्यांनी आपल्यासारखं व्हावं, वागावं, विचार करावा असं त्यांना वाटत असतं. त्यांना इतरांची काळजी घ्यावीशी वाटते म्हणून तर सगळ्यांसाठी काय चांगलं आहे फक्त आपल्याला कळतं याची त्यांना खात्री वाटते. ते इतरांना नरक समजत नाही, तसं समजतात ते हे व्यक्तिवादी लोकशाहीवादी लोक. मला या असल्या तात्विक चर्चेच्या गोळात काही रसच नाही आणि मला त्याची काही पडलेली पण नाही. मला आता हे 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 असे शब्द हवेत, हा, जे पोकळ नाही आहेत, ज्याला काय अर्थ आहे. आणि हिटलर म्हणतो त्याप्रमाणे जगात काही फरक पडतो. अँड आय कोट, अनादिकाळापासून इतिहासातील धार्मिक आणि राजकीय महावादळांची सुरुवात ज्या शक्तींनी झाली ती म्हणजे केवळ आणि केवळ बोलल्या गेलेल्या शब्दांची जादुई माया. अनकोट. अरे हे अजूनही किती आहे भाऊ? हे तर आणखीनच चांगलं आहे. यानं तर मी अधिकच प्रोत्साहित होईल. त्याच्या अदम्य उत्साहात नेव्हर से डाय स्पिरिटनी भरलेली ही वाक्य ऐक. आता माझ्या बदललेल्या परिस्थितीमध्ये अशा स्पिरिटची खरी गरज आहे आणि एकटेपणाशी लढण्यासाठी अशा क्रांतीची गरज आहे. आणि कोट राष्ट्रीय क्रांतीला सुरुवात झालेली आहे. या इमारतीचा 600 सैनिकांनी कब्जा घेतलेला आहे.
सेना दल आणि पोलीस दल शहरावर स्वस्तिकाच्या निशाणाखाली चाल करून येत आहेत. अनकोट आता अंमळ बरे वाटले. अंमळ बरे वाटले. आता मी वाट बघायला तयार आहे. मी वाट बघायला तयार आहे. आता आपण दोघेही मिळून वाट बघू. दोन एकमेका एवढे एकटे. हा काय करूयात? काय करूयात? काहीतरी खेळूया. हा काय खेळूया? चल पबजी लाव. पबजी काय? हा आपण लुडो खेळूया. लुडो. लुडो मला माहितीये तुझ्या मोबाईलवर असणारच लुडो. तेवढ्यासाठीच असतात ना स्मार्टफोन्स. चल लुडो खेळूया. तेवढंच जरा मृत्यू बरोबर खेळण्याचं समाधान. त्या सेवन सील का कुठल्या तरी सिनेमामध्ये नाही का तो बुद्धिबळ खेळत. अरे माझ्या बायकोने तो मला सिनेमा बघायला लावला होता. कुठली तरी भोसडीची 8 फिल्म होती. पण चल आपण खेळूया. आपल्याला मजा येईल. चल. पिवळ्या सोंगट्या मला तू त्या घाणेरड्या लाल घे. अगदी समकालीन वास्तवाशी जुळणार आहे. लुडो 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 1 2. अरे नको आता. त्याचा पण भोसडीचा कंटाळा आलाय. मला आठवते त्याप्रमाणे आम्ही काही दशकं झाली हा खेळ खेळतोच आहोत. पण पुढे आता सगळंच कंटाळवाणं झालंय. आणि तुझ्या विरुद्ध जिंकणे अवघडच आहे रे. अशा माणसाविरुद्ध की जो साक्षात मृत्यूलाच घेऊन येतो. हे पण तुला पण प्रॉब्लेम्स आहेतच रे. प्रॉब्लेम्स आहेत तुला. तुझा ऍप तुझी उचलून मारतंय ना. मला कळतंय. आणि कोणाला बरोबर द्यावं हेच तुला कळत नाहीये. तू आणि तुझी टेक्नॉलॉजी तुला कळतंय का? ती गेली आहे. त्यामुळे मला इतर लोकांसमवेत राहावं लागत नसल्यामुळे मी एकटा झालोय. त्यामुळे खरं तर मी स्वर्गात असल्याप्रमाणे मला वाटायला पाहिजे अशी कल्पना आहे. पण इथे खरोखर काय होतं तर तू दिसतोय तसा समोर. पण तेही प्रत्यक्षात नव्हे तर स्क्रीनवरची प्रतिमा या रूपात. काय कंबर आणि पाठ म्हणजे कामाची बाई असतो. मला परत आडवं व्हावं लागणार रे. Finally, yes. आज चहा करायची तुझी पाळी आहे.
अनबिलिव्हेबल. आज चहा करायची तुझी पाळी होती. मी काय म्हणते, उठा आता, उठा आता. काय झालंय? शेवटी एकदाच कुणीतरी मेलेलं दिसतंय. थोडक्यात काय, स्वतःवर चहा करायची वेळ आली, तो दिवस आपण याच्यासाठी निवडला. किती पुरुषी विचार आहे हा, मेल शॉविनिझम. शेवटचा चहा करायचं सुद्धा टाळलं. आणि हा मला गोंधळलेली मध्यमवर्गीय हाऊसवाईफ असं संबोधतो. माझे विचार अगदी टिपिकल मध्यमवर्गीय बुर्जवा हवेत नेमलेत असं म्हणतो. गमतीसाठी हवेत उडवलेले पतंग आहेत असं म्हणतो. मी म्हणते, एवढ्या खोलवरच्या सैद्धांतिक निष्कर्षापर्यंत हा पोचला कसा? पात्रता नाही त्याची. हां, त्यांनी हे कोणाला तरी फोनवर बोलताना ऐकलं असणार. त्यांनी त्या कुत्र्या रेवतीला हे बोलताना ऐकलं असणार. कधी भांडण झालं ना आमच्यात, आणि तशी ती नेहमीच होतात म्हणा, तर तेव्हा ती मला हे शब्द ऐकवायची, मला खाली दाखवायची. कारण ती प्रत्यक्ष सामाजिक कामात भाग घ्यायची, मेणबत्त्या धरून कुठे कुठे निदर्शनाला जायची. नर्मदेला सुद्धा जाऊन आली होती. आणि तिचं म्हणणं संपूर्णपणे चुकीचं नव्हतं, हे मला मान्य केलंच पाहिजे. होतेच मी एक मिडल क्लास हाऊसवाईफ. दुसरं केलंय काय मी संपूर्ण आयुष्यात? ना कुठल्या आंदोलनात भाग घेतला, ना कुठल्या गंभीर राजकीय कामात. पण हा तर माझ्यापेक्षा वाईट होता ना. एकदा बघा त्याच्याकडे, सूट घालून मेलाय, अगदी या घाणेरड्या लाल टायसहित. अगदी आदर्श दिखाऊ हाडाचा नोकरशा मेला. नव्हतास तू असा? सांग ना, नव्हतास? केवळ फॅसिझम या देशाला वाचवू शकतो असं ज्याला वाटायचं, असा रेल्वेतला वरच्या दर्जाचा नोकरशा. ज्याला आधी तर म्हणायचा फक्त मिलिटरी या देशाला वाचवू शकते, मिलिटरीच्याच हातात सगळं द्यायला पाहिजे. फॅसिझम हा शब्द सुद्धा ठाऊक नव्हता त्याला. तो शब्द याला कळला माझ्यामुळे. आणि त्या शब्दाचा आदरपूर्वक वापर तो करायला लागला त्याची पार्टी सत्तेवर आल्यानंतर 2014च्या नंतर. तोपर्यंत छुपा फॅसिस्ट होता तो. असा फॅसिस्ट ज्याला वाटायचं रेल्वे आपल्यामुळे चालते. पण त्याच्या रिटायरमेंट नंतर सुद्धा जेव्हा रेल्वे तिच्या असंख्य चाकांवर चालतच राहिली, काहीही फरक न झाल्यासारखी, तेव्हा साहेबांचा मूड खराब झाला. काय कल्पना तरी काय होती आपल्या रिटायरमेंट नंतर रेल्वेचं काम ठप्प होईल अशी. पाच दशकं काढली आम्ही एकत्र. एकमेकांबरोबर सेक्स केला, एकमेकांचा तिरस्कार केला. दोन माणसं एकमेकांबरोबर जे जे करू शकतात
ते सगळं केलं. अगदी एकमेकांना इतरेजन, त्याला इंग्रजीमध्ये आदर म्हणतात, तेही म्हणालो. हा, अगदी काल सुद्धा. आणि असं म्हणताना मी नेमकं काय करते, नेमकं काय म्हणते हे कळलं सुद्धा नाही त्याला. कदाचित मी त्याला म्हणायलाच नको होतं असं. आणि मग असा हा एकट्याचा एकटेपणा एखाद्या हिमस्खलनासारखा अंगावर येतो. लाईक अ ग्रेट अवलांच. पण पोकळ अवलांच. आणि मग या भूतकाळाबद्दल उगाचच वाईट वाटायला लागतं. तोही मेला इतका आहे ना भूतकाळ. ते काही का असे ना, मला कपडे बदलले पाहिजेत. मला कपडे बदलले पाहिजेत. मला कपडे बदलले पाहिजेत. कपडे बदलले पाहिजेत. कपडे बदलले पाहिजे. अरे हा कुठे गेला? अजून जिवंत आहे का काय? तुम्ही याला उठताना पाहिलं? आहे की आहे. कपड्यांखाली झाकला गेलाय, गाडला गेलाय अगदी. म्हणजे रूपकात्मक दृष्टीने अगदी योग्यच झालं म्हणायचं. आणि इथे मला घालायला योग्य साडी नाही की एक योग्य ड्रेस नाही. इतकी वर्ष जगल्यानंतर एक योग्य कपडा असू नये. आता मी काय करू काय करू काय करू? बसून राहते अशीच कायमची हाऊसवाईफ. नाही नाही, मला असं करून चालणार नाही. मला माझं आयुष्य जोमानं जगलं पाहिजे. मला माझ्या आयुष्याचं युद्ध जिंकलंच पाहिजे. त्याच्यातली एखादी लढाई मी हारले म्हणून काय झालं? आज नेसायला माझ्याकडे योग्य साडी नसली म्हणून काय झालं? डावी लोक स्वतःच्या व्यक्तिगत आयुष्याकडे अशा पद्धतीने बघत नाहीत, त्याला एवढं महत्त्वच देत नाहीत. कळलं का? कळलं? आता आता मला चर्चिलकडे गेलं पाहिजे. व्हॉट द हेल? चर्चिल? हा, चर्चिल. चर्चिल कधीपासून तुझ्यासारख्या डाव्यांचा हिरो झाला? नाही नाही, चर्चिल डावा नव्हता हे चांगलं माहिती आहे मला. नीट जाणीव आहे ह्याची मला. पण दुसऱ्या महायुद्धात तो डाव्यांच्या म्हणजे आमच्याच बाजूने उभा होता ना. खांद्याला खांदा लावून लढलो होतो आम्ही. आलास? हॅलो. हां, काय म्हणतोस? चहा घेणार? एवी तेवी एक कप चहा वायात जाणार आहे. नाही नाही छे, मी यमदूत आहे. मग? यमदूत चहा पीत नाहीत. यमदूताला चहा पिताना तुम्ही कधीतरी पाहिलंय का? नाही, यमदूताला शर्ट पॅन्ट घालून मिरवताना पण कधी पाहिलं नाहीये. ते जाऊ दे. बस, नेहमीप्रमाणे इतर बनून माझ्या मध्ये मध्ये करू नकोस. माझा इतर मेल आहे. हे मारणार तू होतीस, तो नाही. माझं ॲप आता तसं दाखवते स्पष्टपणानं. तुझं ॲप आता असं दाखवत. टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञान, सगळ्या प्रॉब्लेम्स मागचं मूळ कारण, सगळ्या अडचणींमागचं मूळ कारण तंत्रज्ञान. हे बघ, त्या तंत्रज्ञानामुळे ना आजकाल माणसं वेळेवर मरत नाहीत. लक्षात घे जरा.
अरे फार काळ जगत राहतात. आणि चमत्कारिक म्हणजे आपल्या बाबतीत तुझं तंत्रज्ञान चुकीच्याच माणसाला मारतंय. अरे ए ए ए अरे जरा बघ ना आमच्याकडे. बघ आम्ही मानसिकदृष्ट्या कसे अस्थिर झालोय. बरं माझ्याकडे बघ. बघ ना मी कशी खचून गेले. माझा सगळा निर्धार माझं सगळं स्पिरिटच भिजून चाललंय रे. सगळं भिजून ती 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 लाल साडी घाल, त्यात तू चांगली दिसशील. ती नाही नाही नको नको. त्या रंगासाठी फार म्हातारी झाली मी. तरुणांना शोभतो तो रंग. खरंच तू ग्रेट दिसशील त्या साडीत. ए तू माझ्या बरोबर फ्लर्ट करतोयस. माझ्यासाठी घाल. वा वा, किती सुंदर दिसतीयस तू. गॉर्जियस. चल. अरे माझ्या मुलाच्या वयाचा आहेस तू. खरं तर नातवाच्याच वयाचा म्हटलं पाहिजे. त्यात तू म्हणजे साक्षात मृत्यू. तुझ्याबरोबर फ्लर्ट करायचं तेही माझ्या नवऱ्याच्या प्रेतासमक्ष. नाही नाही नको नको नकोच ते. चला हेच होतंय. आम्ही चला असं म्हणतो पण करण्यासारखं काहीच नसतं. जाण्यासारखं ठिकाण नसतं. आता मला चर्चेची गरज आहे. भूतकाळात मी कधी अशी खचून गेले ना तर त्याचाच आधार वाटत आलाय मला. हो बघा थोर माणसं कधीच खचून जात नाही. ते त्यावर मात करतात. युद्ध सुद्धा जिंकतात. वाईट दिवस आले की ते कसे वागतात. हरण्याचे दिवस आले की ते त्यांना कसे सामोरे जातात. यातून आपल्याला खूप शिकण्यासारखं असतं. त्यामुळे आपल्या मनाला उभारी येते. हां हे बघा हे असं. अँड आय कोट, आपला संपूर्ण असा लाजिरवाणा पराभव झालेला आहे. आपण एका महाभयंकर संकटाच्या मध्यभागी उभे आहोत. डॅन्यूब नदीच्या खालचा मार्ग, काळ्या समुद्रापर्यंतचा मार्ग आता जर्मनीसाठी खुला झाला आहे. मध्य युरोपातील सर्व देश व डॅन्यूब खोरे एका पाठोपाठ एक हळूहळू आता नाझी राजकारणाने वेढले जातील. बर्लिन हा या राजकारणाचा केंद्रबिंदू राहील. असं समजू नका की ही घटना अखेरची घटना आहे. ही तर कुठे सुरुवात आहे. अनकोट. आता जरा बरं वाटलं. यांच्या आयुष्यातही येतात की असे वाईट दिवस. ते सुद्धा दुसऱ्या महायुद्धासारख्या भयंकर प्रसंगात. काय हो हा तुमची मुलं? वाटलंच होतं असं काहीतरी विचारणार. वाटलंच होतं. आम्ही ब्राह्मण आहोत. उच्च मध्यमवर्गीय आहोत. त्यामुळे आमची मुलं अमेरिकेत असतात. आता गाढ झोपलेली असतील. उगाच कशाला उठवायचं त्यांना. फार बिझी असतात. कामात असतात सतत. ते गरीब आहेत. त्यांना सतत पैसे मिळवायला लागतात. अमेरिकेत सगळेच गरीब असतात. त्यामुळे अधिकाधिक सतत पैसे मिळवायला लागतात.
आम्ही बोलतो त्यांच्याशी आधेमध्ये. काय तंत्रज्ञानाची एवढी प्रगती झाली आहे, करावं लागतं ते. मग स्काईप काय, व्हॉट्सअप काय चालू असतं. आम्ही म्हणजे मी आणि हा कम्प्युटरच्या किंवा लॅपटॉपच्या किंवा मोबाईल फोनच्या स्क्रीनसमोर बसतो शेजारी शेजारी असे आणि बोलतो त्यांच्याशी. इतका वैताग आहे ना, अर्ध्या तासापेक्षा जास्त असं शेजारी शेजारी बसणं आणि स्वतःला दाखवून घेणं. केचले करायचं म्हणजे त्यांना खात्री हवी असते आम्ही दोघं अजून एकमेकांच्या बरोबरच आहोत आणि ठीक आहोत अशी. तसं नसेल तर त्यांना त्यांची कामं सोडून इथे येऊन आमची काळजी घ्यायला लागेल ना. ते मरू दे. आजकाल आईबाप झोपलेले असतात तेव्हा मुलं जागी असतात आणि मुलं झोपलेली असतात तेव्हा आईबाप जागे असतात. आणि ते बरंच आहे एकंदरीनं सगळ्यांसाठीच. आणि या बाबतीत तुझं तंत्रज्ञान काहीच करू शकत नाही. ए ए ए हे बघ ना इतका म्हातारा झालाय मेला पण किती सुंदर दिसतो. तरुणपणी तर फारच सुंदर दिसायचा, हँडसम. म्हणून तर मेल्याशी लग्न केलं मी. हे पुरुष लेखाचे ना म्हातारे झाले तरी सुंदर दिसू शकतात, बायका नाही दिसत. नाही नाही नाही, तरीही नवीन तंत्रज्ञान वापरून मी सुंदर दिसायची नाही. कॉस्मेटिक सर्जऱ्या. ए ए ए तुझ्या तंत्रज्ञानाच्या ज्या काय अडचणी असतील ना त्या आत्ताच्या आत्ता सोडवून घे. चालता हो, जा जा. नाही मला डिप्रेस करू नको सांगून देते. जा. डिप्रेस? हो. गेला मेला एकदाचा. आता मी मला हवं तेवढं उदास होऊ शकते, हवं तेवढं डिप्रेस होऊ शकते, मला अडवायला कोणी नाही. एवढंच कशाला, आत्महत्या सुद्धा करू शकते. कोणाला कळणार देखील नाही. गेली कित्येक वर्ष सगळ्यात वैतागवाणं काय असेल ना, तर बहुतेक रात्री मला झोप येत नाही. हे टक्क जागी पडून राहते रात्रभर आणि मग सकाळी बिछाण्यातनं उठावं असं वाटत नाही. उठून करायचं काय, कशाला काही हेतूच उरला नाही उठायचं कशाला, कारण आपण अजूनपर्यंत मेलेले नाही म्हणून. याच्यासारखे. तर तुझ्या आयुष्याला आधी काही अर्थ, काही हेतू होता असं तुला म्हणायचंय का? अरे हो, होता म्हणजे काय, होताच. वर्तमानपत्र होती, त्याच्यातल्या बातम्यांमुळे आयुष्याला हेतू प्राप्त होत होता, आयुष्याला अर्थ प्राप्त होत होता. 5 वर्तमानपत्र वाचायची मी दररोज, 2 मराठी 3 इंग्रजी. त्याच्यातल्या बातम्यांमुळे आयुष्याला हेतू प्राप्त व्हायचा. पण आता नाही वाचावं असं वाटत काहीच. वर्तमानपत्र सुद्धा अजिबात वाचावीशी वाटत नाहीत. म्हणजे जगात जे जे म्हणून काही वाईट घडतंय त्याचं तुला आता काहीही पडलेलं नाही? नाही, अजिबात नाही, मुळीच नाही. अरे वाचून करायचंय काय, एवी तुम्ही काही लक्षातही राहत नाही माझ्या. हां पण बरं का, ऐक ना, पण दुसऱ्या महायुद्धाची गोष्टच वेगळी होती. तेव्हा सगळ्या जगालाच अशी निरर्थकता जाणवत होती, सगळ्यांनाच. आणि तरीही त्या निरर्थकतेचा कडेलोट म्हणजे दुसरीकडे महायुद्ध लढतच राहिले होते वर्षानुवर्ष. तो हिटलर काय आणि चर्चिल काय. हे म्हातारपण सुद्धा ना एक प्रकारचं युद्धच आहे, आपल्या आयुष्यातल्या निरर्थकपणाविरुद्धचं. थोडक्यात काय, हे महायुद्ध नावाची जी काय भानगड आहे ना, ते एक उत्तम असं रूपक आहे. पण आता त्याचाही काही उपयोग होत नाही म्हणा मला. म्हणजे बघा ना, आता इथे एक माणूस प्रत्यक्ष मरून पडलाय आणि तुम्ही काही म्हणा त्यांनी फरक पडतोच. म्हणजे ह्याला काल मारावं असं मला वाटलं होतं, हे मला आठवतंय. पण ही तर कितीतरी गोष्टी आठवत नाही आहेत. काय बरं केलं मी. पण मला गाणी आठवतात, जुनी गाणी, अगदी जुनी. माझा एकमेव आधार, माझं एकमेव सांत्वन, हिंदी सिनेमातली जुनी गाणी. नाही हो,
विविध भारतीवर भुले विसरे गीतं म्हणून ऐकतात तसली गाणी नाही, त्याच्यापेक्षा जुनी, अगदी जुनी गाणी मला आठवतात. तुम्हाला? Bluetooth mode. मेरा जूता है जापानी, ये पतलून इंग्लिस्तानी, सर पे लाल टोपी रूसी, फिर भी दिल है हिंदुस्तानी. मेरा जूता है जापानी, ये पतलून इंग्लिस्तानी, सर पे लाल टोपी रूसी, फिर भी दिल है हिंदुस्तानी. असं एखादं गाणं ऐकताना हार्ट अटॅक मृत्यू आला तर किती मस्त होईल. डाव्या विचारसरणीला वाहिलेलं पण पॉप्युलर नाही. सोव्हिएत रशियामध्ये सुद्धा खूप फेमस होतं बरं काय गाणं. नाहीतर आजकालची हिंदी गाणं त्यांची तुलना तरी होऊ शकते काय जुन्या गाण्यांशी. आजकालची हिंदी गाणी ना भांडवलशाही चीनमध्ये सुद्धा कोणी ऐकत नसेल. किती दमायला होतंय पण. आई आई दमायला होतंय तरी याच्या बाजूला झोपावं असं नाही वाटत आहे. तुम्हाला सांगते, स्वेच्छा मरण असावं असं माझं कायमच मत होतं. त्याचं नव्हतं, त्याला जगतच राहायचं होतं कुठल्याही स्थितीमध्ये. म्हणून तर काल त्याला मारायचा विचार केला मी. अहो, त्याला ना हृदयविकार, ना डायबिटीस, ना ब्लड प्रेशर, पाठदुखी आणि ऐकू कमी येणं, ह्या पलीकडे मेल्याला विकार म्हणून नव्हता. मरणार कसा? म्हणूनच काल मारून टाकला मी बहुधा. अरे बापरे, मी त्याचा खून केला? नाही नाही, मला आठवत नाही आहे. नाही, मी खून नाही नाही, मला खरंच काही आठवत नाही आहे. मला आता दारूची गरज आहे सकाळी सकाळी, आणि मला अडवायला कोणी नाही. हे माझं भाग्य आहे. दारू 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 दारू. चर्स. एकट्यानं प्यायला कसं वाटतं? विशेषतः कोणाला तरी मारल्यानंतर हस्तमैथून केल्यासारखं. एकट्यानं पिण्याची फिलिंगच काहीतरी वेगळी आहे. पण आता सगळंच एकट्यानंच करायचंय. काय म्हणालास तू? हस्तमैथून केल्यासारखं? थांब, आता बोलतेच मोकळेपणाने बोलतेच. म्हणजे वेगळं विशेष काहीच झालेलं नाही आहे, काहीच नाही. माणूस नेहमीच एकटा असतो आणि नेहमीच स्वतंत्र असतो. म्हणून तर सार्त्र ओरडून ओरडून सांगत होता, स्वातंत्र्य ही एक अटळ अशी शिक्षा आहे. We are condemned to be free. We are condemned to be free. त्यामुळे आपण कर्ता होतो, त्यामुळे आपण स्वतः होतो, त्यामुळे आपण एजंट होतो. आता आयुष्यात अशा प्रकारे स्वतंत्रपणे वागून मी एजंट झाले का, हा छळणारा प्रश्न आहे. आणि असतोच. हे बघा ना, आयुष्यात मी कधी धड नोकरी पण केली नाही, पण ते मरू दे. याला चांगली नोकरी होती. हा भारतीय रेलमधला उच्च पदस्थ अधिकारी होता.
त्यामुळे मला नोकरी करता आली नाही, त्यामुळे नोकरी करता आली नाही. पण तरीही जिथे शक्य होतं त्या 2 शहरांमध्ये मी गेस्ट टीचर म्हणून शिकवलं. अगदीच नाही असं नाही. आणि मी आमच्या मुलांना वाढवलं. आणि केवळ तेवढ्या मुद्दलावर मी स्वतःला एजंट म्हणून घेतलं. ती सुद्धा कशी? मार्क्सवादी स्त्रीवादी एजंट. मी आणि माझे माझे दावे. मरायला योग्य कोणी असेल तर मीच आहे. अगं किती सुंदर आहेस तू. हे काय बोलतीयस? मी एजंट झाले का नाही का काय का काय का काय मला काही उलगडत नाही. सोडून दे ते. हे बरं झालं तू आलास. मला ना सोबतीची खूप गरज होती. मला मी चांगली आहे असं म्हणणारं कोणीतरी हवं होतं माझ्याजवळ. ए ड्रिंक घेतोस? घे ना. ऐक ना, मी खूप निराश झाले, फ्रस्ट्रेटेड. मला जरा धीर दे. तुला निराशांनी घेरलंय, फ्रस्ट्रेशन्सनी, आयुष्यभराच्या. तुम्हाला दोघांनाही. हो ना. सांग मला पण जरा एकटं वाटतंय. पुढच्या सूचनांची वाट बघत बसलोय मी मगापासून. अरे म्हणून तर म्हणते ड्रिंक घे. मी ड्युटीवर असताना ड्रिंक घेत नाही. शी बाबा. मला तुझ्या फ्रस्ट्रेशन्स बद्दल सांग. दुसऱ्याच्या फ्रस्ट्रेशन्स बद्दल ऐकणं इतकं आरामदायक दुसरं काही नसतं. आणि तुला इतर सांगितल्यानं बरंच वाटेल. हा उपाय काही वाईट नाहीये वेळ घालवण्याचा, म्हणजे मृत्यू येईपर्यंत. नाही नाही, नको नको. आता त्या फ्रस्ट्रेशनच्या आठवणी सुद्धा. असं म्हणतोस? बघा, फक्त एक फ्रस्ट्रेशन, एकच, जास्त नाही सांगणार. आजकाल जगात सगळीकडे उजव्या विचारसरणीचे नेतेच निवडून येतात. सगळीकडे त्यांचीच सरशी होते आणि मी काही करत नाहीये, काही करत नाहीये, काही करत नाहीये. फार व्यापक परिप्रेक्षातून विचार करतेस तू, तेही मृत्यूच्या इतक्या जवळ असताना. अरे विचारसरणीशी तुमची बांधिलकी असली ना की असंच होतं. डोकेदुखीच आहे ती एक. आणि हा त्रास मला कायमचाच आहे, पण मला त्याचा अभिमान आहे. आणि अशी डोकेदुखी असायलाच पाहिजे, नाहीतर तुम्ही जगण्याच्या लायकीतेच, माणूस म्हणून घेण्याच्या लायकीतेच उरत नाही. आम्ही आमच्या पुढच्या पिढीसाठी जर काही ठेवलं असेल तर ही डोकेदुखी. करेक्ट. असं म्हणणारी माणसं नव्या पिढीला आवडतात. हो ना, म्हणूनच म्हटलं मी असं. झालं समाधान? तू ना आधी माझ्याबरोबर फ्लर्ट करतोस आणि आणि मग अशी दुष्ट विधानं करतोस. अरे आपण दुसऱ्यांना आवडावं असं वाटत चुकीचं काय आहे? मी ना तुला मारून टाकायला पाहिजे होतं, तू मरायला पाहिजे होतं, तू मरायला पाहिजे होतास. हो, आम्ही चुकलो हे कळतंय मला. आम्ही कुठे चुकलो हेही कळतंय. पण चुकलो ही गोष्ट तर खरी आहे ना. काय करणार, त्यावेळची परिस्थितीच अशी होती की शायला झाली का रडायला सुरुवात. रड काढून चुप कर, चुप चुप. ए ए ए तुला माझ्याकडून आणखी काही कन्फेशन हवे? तेवढी बास झाली. गेला. हां चला. कुठे चला, कुठे चला?
थोर माणसं कधीच खचून जात नाहीत आणि हे आपल्याला त्यांच्याकडनं शिकण्यासारखं असतं. आणि शिकण्याला वयाची अट कधीच असू नये. म्हणजे हे बघा, हे असं अंडा कोट, रक्त, अश्रू आणि घाम एवढेच फक्त देण्यासारखे माझ्याजवळ आहे. तुम्ही विचाराल तुमचे धोरण काय? मी सांगेन युद्ध करणं. समुद्रावर, जमिनीवर, आकाशात आपल्या सर्व सामर्थ्यानिशी आणि परमेश्वर देईल त्या सर्व शक्तीनिशी युद्ध करणं हेच आमचं धोरण आहे. तुम्ही विचाराल तुमचं ध्येय काय? एका शब्दात उत्तर देतो, विजय. पडेल ती किंमत मोजून विजय. कितीही भीषण परिणामांना तोंड द्यायला लागलं तरी विजय. मार्ग कितीही कठीण आणि दूर पल्ल्याचा असला तरी विजय हेच आमचं ध्येय आहे. कारण विजया वाचून आता आम्हाला दुसरी गतीच नाही. विजय विजय विजय. कोट. थोर माणसं जिंकतात कारण ती अशा पद्धतीने विचार करतात. आपण जिंकलो तरच यातून तरुण जाऊ शकू असा सकारात्मक विचार करतात. हे जीवन निरर्थक आहे असं या मंडळींना कधीच कसं वाटत नाही. तर त्याचं उत्तर हे की जीवन निरर्थक नसतं. ते आपल्यातच असं काहीच नसतं. आपण त्याला अर्थ द्यायचा असतो. आणि हे करण्याची संधी आम्ही कधीच्या कधी आणि कायमची गमावून बसलो आहोत. आता फक्त जगलं पाहिजे, हस्तमैथून केल्यासारखं जगत राहिलं पाहिजे किंवा मरून तरी गेलं पाहिजे. मेलेला माणूस जितका मेलेला असू शकतो तितका हा ठार मेलेला आहे. थकायला झालंय फार. ए बाबा, ए जा ना, जा ना. माझ्या ऍप प्रमाणे बघता आता खरं तर तुझी पाळी आहे. ए, तुझं ऍप नीट काम करत असेल ना तर याला घेऊन जा. आणि ते नीट काम करत नसेल तर बस इथे वाट बघत. मी आता मरायची नाही, नाही मरायची. काय घाण वास यायला लागलाय. आधी तो म्हातारपणाचा असायचा, आता मृत्यूचा. 2 दिवस झाले. तुम्ही माझ्या बरोबर खेळताय, मला खेळवताय तुमच्या तालावर. आम्ही खेळवतोय हो. या ऍपवरच्या सूचनांनुसार मरण्याचं का नाकारते? नाही तर आता ते दाखवते की तू मेलेला आहेस आणि तू तर एखाद्या लहान मुलाप्रमाणे टनाटन उड्या मारत फिरतोय तिकडे तिकडे. अरे मी मेलेलो नाही, ती मेलेली आहे, ती मेलेली आहे. 2 दिवसापूर्वी मी तिला मारलं, लक्षात दे. तिला कॅन्सर झाला असण्याची शक्यता होती.
2च दिवसांपूर्वी तिची बायोप्सी केली होती ओव्हेरियन कॅन्सरसाठी, अंडाशयाचा कर्करोग. त्याचा निकाल अजून यायचा होता, पण हा आजार अत्यंत दुर्धर आणि वेदनादायक असतो. तो साधारणपणे बरा होत नाही. पेशंटला फार वेदना सहन कराव्या लागतात. आणि तिचं नेहमीच इच्छा मरण असावं यावरती विश्वास होता. मी आपली तिला या बाबतीत मदत केली, एवढंच. जा तू तुझा ऍप आधी तपासून घे, मूर्ख कुठला. काय घाण वास सुटलाय. आणि त्याच्या मान्यतेची मोर उठवून तिला मृत घोषित केल्याशिवाय मी तिला जाळूही शकत नाही. मी ते करू शकत नाही. आता माझ्या ऍप प्रमाणे खरं तर तू मेलेला असायला हवास. आपल्याला वाट पाहण्यापलीकडे उपाय नाही. मी पण कंटाळलोय आता या सगळ्याला. तुम्ही दोघं म्हणजे अत्यंत बोरिंग, फालतू आणि वास मारणारी जोडगोळी आहात. तुमच्यामुळं मला इतकं डिप्रेशन आलंय ना की तुमची एकदाची भानगड उरकली की मी सुट्टीसाठी अर्ज करणार आहे. थोडं थांब जरा, हे विस्कटून नीट होईपर्यंत थांब. मला सांग आता, तू शेवटी तुला हवं होतं तसं एकटायस, तर काय बेत केलायस दिवसभरासाठी? काय बेत केलाय दिवसभरासाठी? गेल्या 2 दिवसापासून मी करतोय तेच. गेली इतकी वर्ष मी करतोय तेच. आधी ते तिच्या सोबत करत होतो, आता एकट्याने करणार. कंटाळा आलाय सगळ्याचा कंटाळा आलाय. सगळं मी अगदी 1 कोटी वेळा केलंय. तेच जेवण, तेच बोलणं, तेच वागणं, तीच गाणी, तीच मतं, तेच विचार. कशाचा विचार करावा याविषयी विचार, मग असा विचार कसा करावा याविषयी विचार. वातावरपणे आनंदी कसं राहावं त्याबाबत मिळणारे तेच सल्ले, तेच परत. त्याच्या जोडीला शरीरातल्या प्रत्येक अवयवाचं दुखणं सुरू. आणि तुमच्या सहचराचं शरीर इतकं जीर्ण झालेलं की त्याच्याकडे बघण्याची किळस येते. हिच्याकडे बघ. एखाद्या जास्त शिजलेल्या कोंबडीच्या स्नायूसारखे हिचे स्नायू तिच्या हाडापासून विलग झालेले आहेत बघ. आणि अशा तिच्या शरीराला मी कुशीत घ्यावं अशी मरणाच्या आदल्या रात्री तिची अपेक्षा होती. अरे कसं करायचं ते, मी कसं करायचं. पण ती तर मरण पंथाला लागलेली. मला ते करणं भागच होतं. मी ते मनापासून करणं शक्य नाही. आणि मी ते मनापासून करत नाही हे तिच्या लक्षात येतं. आता येणारच ना. इतक्या वर्षाच्या सहवासानंतर आणि लाखो वेळा अगदी तेच केलेलं असलं आणि त्यातही काही नवीन नसलं तर म्हणजे. त्यामुळे ती माझ्यावर रागावली. मला म्हणाली माझं तिच्यावर आता प्रेम नाहीये, त्यामुळे तिच्या मते मी आता दुसरा झालो, परका, अगदी अवतरण चिन्ह दुसरा. ही आणि तिचे ते तत्वज्ञानात्मक विचार. कुठली गोष्ट साधी सरळ उरतच नाही. एक तर ती अस्तित्व नावाच्या महान गोष्टीशी निगडीत होते. हे तर सामाजिक, राजकीय, आर्थिक, लिंगभाव, जातीयता यांच्यातून निर्माण होणाऱ्या शोषण व्यवस्थेची. आता तिचं शरीर हे जिवंत व्यक्तीचं शरीर न उरता एक कलेवर झालेलं आहे. इतक्या साध्या पद्धतीनं घटनांकडे बघताच येत नाही. असंही मला आता असंही येते. मला परत हिटलरकडे जायला पाहिजे स्फूर्तिदायी भाषेत. आणि मला आता असा कुठला तरी संदर्भ हवाय की ज्यावेळी हिटलर सुद्धा निराश झाला होता. अरे काही झालं तरी शेवटी तो एक माणूस होता. माझ्या मृत पत्नीला ते किती का मान्य नसे ना. खरं तर तू आधी या, म्हणजे तुमच्यापैकी कोणी मरावं या प्रश्नाचा सोक्ष मोक्ष का नाही लावून टाकत. आणि तो कसा लावायचं म्हणे सांगतो. तू फक्त हे ऍप डाउनलोड कर बस. मग कसं मारायचं याच्या सूचना ते तुला देईल. आम्ही आता कुठलीही नवी टेक्नॉलॉजी शिकणार नाही होतो. आम्ही आता कुठलीही नवी टेक्नॉलॉजी शिकणार नाही म्हणजे नाही अगदी त्रिवार नाही. आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आमच्यापेक्षा वयाने जास्त असणाऱ्यांनी आम्हाला शिकवलं. आता आमच्यापेक्षा लहान असणारे आम्हाला शिकवतात.
आमची पिढी मरेस्तोवर फक्त शिकतच आलेली आहे. मी आता 80चा झालो तरी माझं शिक्षण अजून चालूच आहे. नको कुठली तुझी नवी टेक्नॉलॉजी. शाईला या तुझ्या नव्या टेक्नॉलॉजीच्या अस्तित्वामुळे आम्ही नीट वेळेत मरत नाही आहोत आणि ती जण मला जगू पण देत नाहीये. तू एक हरामखोर आणि तुझी टेक्नॉलॉजी 10 हरामखोर. आई घालीच चाली. मी आता उघडूनच टाकतो. नाही पाहिजे, नाही पाहिजे. अरे जा ना बाबा. मी काय सांगत होतो. हा, हिटलर. ज्यावेळी आपण दुसरं महायुद्ध पण हरणार याची जेव्हा त्याला खात्री पटली त्यावेळी तो लिहितो, अँड आय कोट, आपण एक भवितव्य निश्चित वर्तवू शकतो आणि ते असं की या युद्धाचा निकाल काही हो, पण ब्रिटिश साम्राज्याचे दिवस आता भरलेले आहेत. त्यांच्यावर मर्मप्रहार झालेला आहे. पण आमच्यासाठी परिस्थिती गंभीर आहे, फार गंभीर आहे. परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागलेली आहे असे मला आता वाटू लागलेले आहे. दैवाची अशी इच्छा दिसते की इतिहासाच्या ओघात पुन्हा एकदा आमच्यापेक्षा वरचढ अशा शक्तींकडून आम्ही चिरडले जावे. ठीक ठीक, तर मग दाट मानेनं आणि जर्मन जनतेचा स्वाभिमान न डागाळता आपण हे पत्करू. जीवावर उदार होऊन दिलेली प्रत्येक लढाई उज्ज्वल आणि अनुकरणीय उदाहरण ठरत असते. जर आपला पराभव होणार असेल तर तो संपूर्ण चित करणारा असेल. अनकोट. त्याच्याप्रमाणेच मीही एका बाबतीत आनंद मनवू शकतो आणि ती बाब ही की माझी पत्नी माझ्या आधी गेली. जसे ब्रिटिश साम्राज्य युद्धानंतर रसातळाला गेले तशी मी आत्ता जे सहन करतोय आणि यापुढे मला जे सहन करावं लागणार आहे ते तिला सहन करावं लागलं नाही. हे शेवटचे शब्द तिच्यावरच्या माझ्या प्रेमापोटी आले. आताशी तसं हे विरळाच आहे. तिच्या बरोबर संभोग करावा अशी तीव्र इच्छा आजही होतीये. तसा प्रयत्न करावा का? मला वाटतं करून पाहायला काय हरकत आहे. काय हरकत आहे? काय झालं तरी ती शेवटी माझी लग्नाची बायको आहे आणि मला तो अधिकारच आहे. काही झालं तरी ती माझी लग्नाची बायको आहे आणि मला तो अधिकारच आहे. आता यातही फारसा आनंद आलाच नसता. असा आनंद येणं बंद होऊन गेली काही वर्ष झाली. आई, साधं हस्त मैथून अवघड झालंय. आयुष्य म्हणजे मरू दे. अरे अरे, मला माझी लुंगी सापडत नाही रे. मला माझी लुंगी हवी रे. कुठे लुंगी? अरे मला माझी लुंगी सापडून द्या रे. मला नाही तर झोप येत नाही. मला नाही तिथे सारखी खास सुटायला लागते आणि त्या अवयवाचा तर तेवढाच उपयोग आहे रे मला. सापडली.
वॅगनर माय लव्ह. तुम्ही दुसऱ्या महायुद्धावरचे काही सिनेमे पाहिलेले आहेत का? नक्कीच पाहिले असतील. इंग्रजी सिनेमे पाहत असाल तर त्याच्यापासून सुटकाच नसते. किती किती स्मार्ट दिसतात त्यातली सगळी मंडळी. ते युनिफॉर्म्स, ते कडक सलाम, काय त्या अद्भुत इमारती आणि तो विध्वंस, आकाशातून घोंगावत सूर मारणारी विमानं, थडथडणाऱ्या मशीन गन्स, काय ते शौर्य. मार 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 ना. त्या काळाचा विचार करण्यासारखं दुसरं सुखच नाही. त्याच्या तुलनेत तुमचा तो स्वतःच्या आणि स्वतःच्या मुलांच्या नीरस आयुष्याबद्दलचा विचार आणि चिंता म्हणजे सगळंच मिळमिळीत. त्याच्या तुलनेत सगळंच इतकं दुय्यम वाटायला लागतं. अरे मी तर म्हणतो जगायचं असेल तर ते दुसऱ्या महायुद्धाच्या काळात युरोपात जगावं. तोच तो काळ ज्यावेळी हिटलर सारखी माणसं जगली. हा मी एक करू शकतो. मी निवडणुकीला उभं राहू शकतो. मी जिंकलो तर मला खूप गोष्टी करता येतील. अगदी तिसरं महायुद्ध सुद्धा मला करता येईल. मुख्य म्हणजे माझ्या अवतीभोवती लोक जमतील. आयुष्याला अर्थ असतो असं राजकारणी लोकांना त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत वाटत असतं, अगदी मरेपर्यंत. मलाही मग भविष्याबद्दल उत्सुकता वाटेल. भविष्याला अर्थ आहे असं मला वाटायला लागलं. सगळे राजकारणी सले हरामखोर असतात. चला मध्यमवर्गीयाकडे कोणी गंभीरतेनं बघतच नाही. मध्यमवर्गीयाकडे कोणी गंभीरतेनं बघतच नाही. खरा त्रास कुणाला असतो तो आम्हाला. शेतकऱ्यांना सगळं फुकट मिळतं. कामगार संघटित होऊन हवं ते पदरात पाडून घेतात आणि असलीच कुठे पिळवणूक तर त्याला काय माझ्यासारखे लोक जबाबदार असतात काय? माझ्यासारखे लोक जबाबदार असतात. पण माझ्या मूर्ख बायकोला मात्र तसं वाटायचं. आणि दुसरीकडे तो चर्चिल काय म्हणाला त्याच्यातून ती नोट्स काढत बसायची. चर्चिल अगदी डाव्यांच्या मध्ये सुद्धा डुक्कर, वसाहतवादी डुक्कर होता गेला. उजवा. पण दुसऱ्या महायुद्धात तो मार्क्सवादी रशियाच्या बाजूने उभा होता ना, म्हणून त्याला मान्यता द्यायला यानं मोकळं रान मिळालं. मला या डाव्यांचं काही कळतच नाही. त्यांच्या वागण्या बोलण्यात इतके अंतर्विरोध असतात की विचाराची सोय नाही. ते काय म्हणतात ते खरं नाही, त्यात काय अर्थ नाही. हे काय नाही, मी निवडणुकीला उभं राहून सिद्धच करून दाखवतो. हा दाखवतोच मी निवडणुकीला. या ठिकाणी 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 या ठिकाणी. अरे मला वेळ लागलाय बहुधा, मला वेळ लागलाय. अरे ती दमायची आणि खूप वेळ झोपून राहायची, नुसती पडून राहायची. अरे यमदूता, ती आपल्याला फसवत सुद्धा असेल बर का. ती जिवंतच असेल कदाचित. कशी असेल? आता माझा ऍप सुद्धा म्हणते की काहीतरी मला ॲमो पाठव, ॲमो लवकर लवकर. काहीतरी चूक झाली सर्व्हर मध्ये, ती चूक दुरुस्त करता येते. काही क्षणातच तीच मेली हे येईलच ऍपवर सुद्धा. विचार कर. मी काय विचार करणार नाही. हेच ती पण मला सांगायची, विचार कर विचार कर विचार कर. जणू काय मी विचार करतच नव्हतो. अरे तेवढ्यासाठी तर मी तिला बाळगलो होतं, तेवढ्यासाठी तिला मी जेवखाऊ घालायचो, तिच्या डाव्या कमोडिटी फेटिशिझमला सुद्धा पोसायचो. कशा करता? तिनं विचार करावा म्हणून. आमच्या दोघांसाठी तिनंच विचार करावा. तो ती करायची, तेवढंच करायची. मग रात्रभर पाजत बसायची, घाणेरड्या वासाचं पादर. मी काय ते तसले विचार काही करणार नाही. या तिच्या विचाराच्या आणि एकंदर डाव्या विचारांच्या प्रभावाखाली आलो आणि माझ्या कामाच्या ठिकाणी मी माझा योग्य डाव खेळू शकलो नाही आणि तिथल्या राजकारणात मी मागे पडलो. लायक असूनही मी रेल्वे बोर्डावर नेमला गेलो नाही आणि ती सर्वोच्च संधी हुकली हिच्यामुळे ना. अरे
माझी कंबर आणि माझी पाठ. अरे काय रे बाबा, अरे मला परत अडवावं लागणार. अरे अरे आता तर कामाची बयस्तर परत अडवं. आता ही पण गेली, लाल दिव्याची गाडी पण गेली, रेल्वे बोर्डही हुकलं. आता फक्त एकटेपणा आहे रे. प्लीज रिवाइव 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 रिवाइव. काय फ्रेश वाटतंय. अगदी या घाणेरड्या वासात सुद्धा कितीतरी वर्ष सतत छळणाऱ्या अपराधी भावनेपासून मी मुक्त झाले असं वाटतंय. किती गोष्टींबद्दलची गिल्ट. आज पहिल्यांदाच पिळवणूक करणाऱ्याच्या बाजूने मी उभी नाहीये असं वाटतंय. देवानंदला ते गाणं म्हणताना कसं वाटलं असेल ना, तसं देवानंद देवानंद देवानंद. कल की दौलत आज की खुशियाँ, उनकी महफिल अपनी गलियाँ. असली क्या है नकली क्या है पूछो दिल से मेरे. असली क्या है नकली क्या है पूछो दिल से मेरे. किती थकायला होतंय. या वयात मला अपराधाची भावना नाहीशी होण्याने पण इतकं थकायला होतंय. पण मला तर माहिती आहे, भावना काहीही असली तरी माझे अपराध काही नाहीसे होऊ शकत नाहीत. ही अपराधाची भावना कायमची आणि मुळापासून का नाहीशी होऊ शकत नाही. निदान तसा भ्रम तरी व्हावा ना, जरा जास्त काळासाठी. निदान हा आता एकदाचा मेलाय तेव्हा तरी. मी काय करू काय करू काय करू. आता मी निवडणूक लढवू शकते. येस, आता मी आप पार्टीच्या तिकिटावर निवडणूक लढवीन. नाही नाही नाही, नको नको. आता खोटी स्वप्न नकोत आणि भ्रमही नकोत. सगळे राजकारणी झाले हरामखोर, सगळ्या रंगाचे आणि सगळ्या बाजूचे. तो पण अगदी हेच म्हणत होता. अरे पण त्यात फरक असतो ना, फरक असतो. तो जेव्हा हे विधान करतो तेव्हा त्याच्या मागे निराशावादी पलायनवादी भूमिका असते, कारण तो स्वतःचं मन नसलेला मूर्ख माणूस आहे. पण मी जेव्हा हे विधान करते तेव्हा ते वास्तविक वर्णन असतं, पूर्ण विचार करून माहिती घेऊन केलेलं विधान असतं. तरी एक सत्य तर उरतंच. मी ही एक वाईट माणूस आहे आणि वाईट माणूस म्हणूनच मरणार आहे. मरताना प्रत्येकाला काहीतरी खेद असावाच लागतो ना, तो कोणालाच टाळता येत नाही. पण तरीही माणसानी आनंदी राहायला हवं. आजपासून वृद्धत्वातही माणसानी आनंदी कसं राहावं याविषयी व्हॉट्सॲपवर ज्या मार्गदर्शक सूचना येतात ना, त्यांचं मी पालन करेन. वरच्या वर्गाची अपराधाची भावना नाहीशी करणारी हे हॅपीनेस इंडस्ट्रीज तयार झाली आजकाल. आनंदाचे कारखाने.
आनंदाचे कारखाने, आनंदाचे कारखाने. गेली कित्येक वर्ष आम्ही सगळं जोडीनं केलं, कित्येक दशकं. खरं तर इतकी जवळीक निर्माण झाली ना की सगळंच एकत्र व्हायला लागतं, सगळंच माहिती व्हायला लागतं आणि एक तीव्र अशी किळस तयार व्हायला लागते, नरक तयार व्हायला लागतो. आणि तेही संपलं की मग भयान एकटेपणा, विलक्षण कंटाळा. खरं तर त्याचा चवीचवीनं आनंद घ्यायला हवा. या एकटेपणाचा आणि कंटाळ्याचा काय? एकटेपणा आणि कंटाळा याचा असा उपभोग घ्यायला हवा. तू तसं का करत नाहीस? कितीतरी लोक असे असतात की जे नुसते रस्त्याकडे नाहीतर वाऱ्यावर हलणाऱ्या झाडांकडे तासनतास बघत बसू शकतात. मी तसं करू शकत नाही, आम्ही तसं करू शकत नाही. भांडवलशाही तुम्हाला तसं बनवते. तिच्या प्रभावाखाली आलात ना की तुम्हाला सगळ्याचाच फार लवकर कंटाळा येतो आणि मग हा शांतपणाचा आनंद तुम्ही घेऊ शकत नाही. ती तुम्हाला निराश करते. आणि आमच्या विरोधात जाणारी आणखी एक गोष्ट तुला सांगू. आम्हाला ना भविष्यच नाहीये. पण सगळे आध्यात्मिक गुरु आणि मानसोपचार तज्ज्ञ तसं त्यांच्यात फार फरक नसतोच म्हणा. असं म्हणतात की माणसानं वर्तमान काळातच जगलं पाहिजे. त्यांच्या म्हणण्याला काही अर्थ तरी असतो का? तुला माहीत नसलं तर सांगते, वर्तमान काळ असं काहीही नसतं. कितीही शास्त्रीय दृष्टीने आणि काटेकोरपणे विचार केला तरी वर्तमान काळ असं काहीच नसतं. ती फक्त एक अशी जागा आहे जिथे भूत आणि भविष्य एकमेकांना भेटतात. ती काही खरी काल चौकट असू शकत नाही. आणि तुला ह्याच्यावर वाद घालायचा असेल ना तर माझी तयारी आहे. छे 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 छे, अजिबात नाही. तुझ्या बरोबर तर नाहीच नाही. अगं परा, आणि ऐक मी काय सांगते ते. वर्तमानात जगा असं म्हणणं मूर्खपणाचं आहे. भांडवलशाही आणि आधुनिकतेनं तयार केलेला हा अजून एक भ्रम आहे, मोहजाल आहे. गेला मला वर्तमानात जगायचे सल्ले देत होता. जणू काही वर्तमान हे आरामदायी असा वृद्धाश्रमच आहे. हे डिप्रेशन निराश करणार आहे. त्यावर मात करायची असेल तर आम्हाला दुसऱ्या महायुद्धाच्या स्मृतीत हरवून जाणं साध्य केलं पाहिजे. असा काळ जेव्हा माणसं निराशेनं सगळ्यात जास्त घेरली गेली असतील असं आपल्याला वाटतं. पण तेव्हाच ती प्रचंड युद्ध करायला उद्युक्त झाली. टोकाची निराशा यावी अशी स्थिती. पण तेव्हाच तर माणसं खरी जगली. अँड आय कोट, लंडनवर चालू असलेली ही क्रूर, बेलगाम आणि अंधाधुंद बॉम्बफेक हा अर्थातच हिटलरच्या आक्रमक धोरणाचा एक भाग आहे. त्याला अशी चुकीची आशा आहे की प्रचंड प्रमाणात नागरिकांची, स्त्रियांची आणि मुलांची अशा प्रकारे हत्या केली तर या महान शहराचा कणा मोडून त्यावर दहशत बसून ते शरण येईल. पण इथे उलटच घडत आहे. त्यामुळे ब्रिटिश
माणसाच्या हृदयातला अग्नी अधिकच प्रज्वलित झाला आहे, फक्त इथेच नव्हे तर जगभरात. आणि लंडनमध्ये धुमसणाऱ्या या आगीचे अवशेष नष्ट होऊन पुसले गेल्याशिवाय तो विझणार नाही. अनकोट. आयुष्याला अर्थ प्राप्त व्हायचा असेल तर असं काहीतरी घडावं लागतं. हा, त्याच्यात 6 कोटी लोकांचा बळी जातो, पण म्हणून काय झालं? त्यांच्या आयुष्याला अर्थ तर प्राप्त झाला. आणि माझ्या बाबतीत बोलायचं झालं तर निदान आता हा एक तरी मेला, कदाचित त्यामुळे आता माझ्या आयुष्याला अर्थ प्राप्त होईल. म्हणून तर मारला त्याला काल मी, आणि गरज पडली तर पुन्हा 1000 वेळेला असंच मारीन. मग त्या यमदूताचा ॲप काही का म्हणेना. शी शी, का माणसाला खूप जगायचं असतं? मला आत्ता मरायचंय, मला आत्ता मरायचं आहे, बस. Bluetooth mode. नाही, ते मेलेले नाही, ते जिवंत आहे. कोण कधी मरणारे फक्त मलाच ठाऊक असतं, आणि ते मला आत्ताही ठाऊक आहे. आधी काही काळासाठी थोडा घोटाळा झाला, हे मी मान्य करतो, पण आता परिस्थिती माझ्या ताब्यात आली. आता फक्त अगदी थोडा वेळ वापरणं बाकी आहे. तू ठीक आहेस का? हो, अगदी. यावेळेला छान जमलं नाही? अरे म्हणजे काय, चांगलंच जमलं. थोडा विश्राम मिळाला ना. हे पण पुढच्या वेळेस जरा जास्त कामुक प्रणय करूया, जरा जास्त फोरप्ले करूया. चल, चावट कुठला. आता रोजच्या कटकटीच्या दिनक्रमाकडे वळण्याआधी एक अवतरण माझ्या आवडीचं चर्चेचं. माझ्या आवडीचं. आणि म्हणून हिटलर जाणार कोट. आणि म्हणून आपण कंबर कसून अशा रीतीने उभे ठाकू की ब्रिटिश साम्राज्य आणि कॉमनवेल्थ हे पुढची 1000 वर्ष टिकलं तरी देखील लोकांना म्हणावं लागेल की प्रस्तुतचा काल हाच आमच्या कर्तृत्व शक्तीचा परमोच्च काल होता. अनकोट. बघा, या नोट्स आणि ही कातरणं आमची, तसं पाहिलं तर आम्ही यांच्याकडे परत कधी डुंकूनही बघत नाही. तुम्ही म्हणाल की मग हा एवढा सगळा उपद्व्याप तुम्ही कशा करता केला? हा प्रश्न अगदी मूर्खपणाचा आहे. तुमचं काय म्हणणं, आम्ही काय करावं? आम्ही कोट्स अवतरणं गोळा करायचीच नाही? त्यापेक्षा असं का नाही विचारत, आम्ही जगतोच कशाला? पकडलं की नाही? अगदी तुमच्या मनातला खरा प्रश्न विचारला की नाही? अहो, या नोट्स
ही कातरणं आमची आणि त्यांना असं भिंतीवरती चिकटवणं, आमच्या आवडत्या संगीतावरती आम्ही नाचणं, हे सगळं आम्हाला माणसात ठेवतं. आता तुम्ही म्हणाल तुम्हाला माणसात तरी कशाला राहायचंय, तर या प्रश्नाचं उत्तर आम्ही तुम्हाला उद्या देऊ. आमचं कशावरही एकमत होणं दुर्मिळ असायचं, पण ते या बाबतीत मात्र होत नाही का ग प्रिये? एक विचारू, गाणं कुठलं निवडलंयस?